आता बघा तिथे चपल्या होत्या. आलो मग घेऊन. तेव्हापासून ह्यांनी माझं नाव चोरच पाडले. आणि बिल केल्यानंतर मी पिशवी यांच्याकडे दिली माझी. मग ह्यांनी गपचूप आपला सेंटला टॅग नसतो ना, सेंट हातात घेतला आणि डायरेक्ट पिशवीत टाकला. आणि चेकिंग मधनं बाहेर आलं ते वाजलंच नाही. हाय गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार आणि चांगलेच राहा. आता वाजलेत सकाळचे 10:30, जस्ट झाले मॉर्निंग. नाश्ता करून आता निघायचंय शॉपवर. आज आमचा वैभव चाललाय रशियाला. त्याचे सुट्टी संपले. वैभव इकडे 2 मिनटं गाईज. आज आमचा वैभवला आम्ही आज देणार आहे विदाई. आत्तापासूनच रडायला त्यांनी चालू केलंय. आज संध्याकाळी किती फ्लाईट आहे? पहाटे 3चे आहे. त्याला आज संध्याकाळी सोडायला जायचं आहे. आज सगळे इमोशनल झालेत, कारण 1.5 महिना त्यांनी इथे आता आमच्यासोबत घालवला आणि परत आता तो वर्षाने येणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना वाईट वाटतंय, पण काय करायचं, जावं तर लागणार आहे. 2 दिवस राहायचं म्हणलं तर थोडंसं 50,000 रुपये लॉसमध्ये जायला आम्ही. फ्लाईटची तिकीट, त्यामुळे त्याला जबरदस्ती ठेवू पण शकत नाही. जा, सुखी राहा, सुखी संसार कर. काय बोला? सुखी संसार कर. सुखी डॉक्टर बन. त्याला मग आता संध्याकाळी सोडायला जाऊ. आता जाऊया आपण शॉपवर, भेटू थोड्या वेळाने. बाय. सकाळ सकाळी कशाच दर्शन झाले बघा. देवा सगळ्यांना सुखी ठेव. तर गाईज, आता अशा प्रकारे आपण आपल्या आलो शॉपमध्ये आणि आता झाडू बिडू मारून घेतो. झाडूची प्रॅक्टिस झाली पाहिजे ना लग्नानंतर, मग थोडंसं मदत गपचूप कोपऱ्यात बसून. तर भेटू थोड्या वेळाने. तर गाईज, आता आम्ही शॉपवरून आलोय आणि आता संध्याकाळ झाले, म्हणजे रात्रीचे आता वाजलेत किती माहिती आहे? 11. वैभव आता चाललाय आणि आम्ही चाललोय आता एअरपोर्टला सोडायला. अलविदा, मिलेंगे नेक्स्ट इयर. चले, चला 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 पुढं चला, बाहेर सोडाय. चला चला. रडून असं होत नसतं ना. मी ते काय बाहेर चाललाय, शिकाय चाललाय. ड्रेसिंगला काय म्हणायचं? एस्थेटिक. ड्रेस हे काय म्हणते प्रोफेशनल. एअरपोर्टला हा नको तिथं चपल्या उचल. काय उठ अहो, ही पोर आहेत किडे आहेत. काय विषय झाला माहिती आहे का? लालबागला गेलतो, माझं सँडल मी 7 दिवस घातल्या. ती सँडल गेलं. आता मी येताना म्हणलं आता बिना चपलीच कसे आहे. आता बघा तिथे चपल्या होत्या. आलो मग घेऊन. तेव्हापासून ह्यांनी माझं नाव चोरच पाडले. आणि नंतर काय विषय झाला माहिती आहे? सांग घ्या. नाही बरं, लालबागला तू एकट्यानंच चोरायची होती ना, म्हणजे तुझी बदलली तर तू दुसऱ्यांना चोरून का दिल्या? तुम्हीच लागून म्हणलं जा माझी टॅग बघ. मी म्हणलं होतं का? तुम्ही होता त्यात. मी नव्हतो. आणि नंतर काय झालं माहिती आहे का? ध्यानात जाते हे डिप्रेशन नव्हता. नाही, आम्ही कपडे घेतले सगळ्यांनी. आम्ही बिल झालं, बिल केल्यानंतर मी पिशवी ह्यांच्याकडे दिली माझी. मग ह्यांनी गपचूप आपला सेंटला टॅग नसतो ना, सेंट हातात घेतला आणि डायरेक्ट पिशवीत टाकला. आणि चेकिंग मधनं बाहेर आलं, ते वाजलंच नाही. आणलं सेंट. बघितलं का? आटील चोर कोण आहेत? माझ्या बरोबर कुठं जर आला नाही हो तरी जपून राहा आमच्या ग्रुप मधला. तुम्हाला चालू कळणार सुद्धा नाही काय घेतलंय तुमचं. मला नो गाईज. बघू बाळी सोनीची. ये बघा, बघू सोन्याचे कळते ना आम्हाला लगेच. इकडे फिर असं बास्की 14,000. हो 14,000 त्याची. एक मिनिट. 2 ग्राम ची बाळे 14,000 रुपयाची. 1 ग्राम कितीला आहे? कितीला? अरे 1 ग्राम 14. सांगा 1 ग्राम 6,000 रुपयाला. 1 ग्राम किती ग्राम झोपीत आहे काय? किती रुपयाला 1 ग्राम? किती द्यायचं एवढ्या? 16,000 रुपयाला. 1,61,000 गेले. अरे जण सोनं देऊन घेतली. पोहोचलो एअरपोर्टला आणि आता वैभव निघाला आहे. आणि किती कॅमेरा बॅग काढू. अनिकेत, तू फायनली निघालास. अनिकेत पण चालला आमचा. काय पोटा पाण्यात बघू. दुबईला जातो आता. इटा बिटा काय बोला? इटा बिटा उचल.
काळजी घे, नीट जा. बाय बाय. हॅपी जर्नी, निवांत राहा. थोडंसं रडणं, ऍक्टिंग तरी कर. आणि काय पोटा पाण्याला वाईट वाटून घेऊ नको. नाटक तर करणार आहे. बरं तुझं प्रोफेशनल कुठे गेलं जरा दाखव. क्या बाकी साईडला. फायनली आता गाईज वैभव गेला आणि आता आम्ही पण आम्ही जातो तर घरी. घरी. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.